नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि यूजफुल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत किचनच्या टाईल्सवरचा चिकटपणा, तेलकटपणा कसा घालवायचा आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा माझा किचन वाटा आहे आणि बघू शकता ह्या किचन वाट्याची जी टाईल्स आहे तिच्यावरती बघू शकता किती डागे पडलेले आहे आणि एकदम तेलाचा थरसुद्धा याच्यावरती आलेला आहे. आणि खालीसुद्धा बघू शकता आपला जो किचन वाटा आहे त्याचासुद्धा कलर या प्रकारे झालेला आहे. तर अगदी आपण नव्यासारखं आपल्या किचनच्या टाईल्स कशा चमकवायच्या तेच आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या ज्या किचनच्या टाईल्स आहे या स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक लिक्विड बनवायचं आहे. तर बघू शकता इथे मी एक वाटी घेतलेला आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा ग्लास गरम पाणी. तर बघू शकता इथे मी अर्धा ग्लास गरम पाण्याचा यूज केलेला आहे. माझा जो किचनच्या टाईल्स आहे त्या खूप जास्त चिकट आणि चिवट झालेला आहे, त्यामुळे इथे मी गरम पाण्याचा यूज केलेला आहे. तुमच्यासुद्धा खूप जास्त चिकट झाले असेल तर तुम्हालासुद्धा इथे गरम पाण्याचाच यूज करायचा आहे. त्यानंतर यात मी घालणार आहेत अर्धा चमचा बेकिंग सोडा. तर बघा यामध्ये बेकिंग सोडा घातल्यानंतर यात मी घालणार आहेत अर्धा लिंबू. तर बघू शकता लिंबू टाकल्यानंतर याच्यामध्ये एकदम छान असं रिॲक्शन होतं आणि बघू शकता या वाटीमध्ये एकदम छान असे बबल्स यायलासुद्धा स्टार्ट झालेले आहे. आणि तुम्ही बघू शकता हे रिॲक्शन झालं की आपण यात घालणार आहोत 1 चमचा डिटर्जंट पावडर. तर बघा इथे तुम्ही कोणत्याही डिटर्जंट पावडरचा यूज करू शकता. तर बघा 1 चमचा मी हे डिटर्जंट पावडर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं हे जे पाणी आहे याला मी एकदम छान असं मिक्स करून घेत आहे. तर बघू शकता आपलं पाणी मी एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी एकदम छान असं मिक्स झालं की आपण यात घालणार आहोत लगभग 1 चमचा एवढं कोलगेट. तर तुम्ही इथं कोणत्याही कोलगेटचा यूज करू शकता जे तुम्ही डेली यूजसाठी यूज करत असेल ते. तर बघा त्यानंतर आपण काय करणार आहोत, ही जी पेस्ट आहे हे जे पेस्ट आहे याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. जोपर्यंत हे जे पेस्ट आहे एकदम छान असं लिक्विडच्या फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि आणखीनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान असं बनवून रेडी झालेलं आहे. आता मी ते 1 चमचा घेतलेला आहे आणि या चमच्याच्या मदतीने आपली जी टाईल्स आहे त्याच्यावरती आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता लगभग मी यावरती 2 चमचे हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता इथे मी एक स्क्रबर घेतलेला आहे आणि स्क्रबरने आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी ताराचं जे स्क्रबर आहे ते स्क्रबर घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर सॉफ्टवालं स्क्रबर असेल तर शक्यतो त्या स्क्रबरचा यूज करा, कारण की त्या स्क्रबरने काय होतं आपल्या ज्या टाईल्स आहे त्याच्यावरती क्रॅचेस येत नाही. तर बघू शकता आपण या मिश्रणामध्ये ही जी स्क्रबर आहे ते डीप करणार आहोत आणि एकदम छान असा आपला जो किचन वाटा आहे एकदम छान असा किचन टाईल्स किचन वाटा एकदम छान असा घासून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तो बघा या प्रकारे आपण किचनच्या ज्या टाईल्स आहे एकदम छान असा स्वच्छ करून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या जे बेसिंगचा नळ आहे, जो टॅप आहे तो कसा स्वच्छ करायचा हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर या रिलेटेड व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन नक्की चेक करा. आणि सोबतच आपला जो सिंक आहे त्याच्यावरती हार्पिक यूज केल्यामुळे जे काळे डाग पडतात, जी त्याची शाईन आहे ती डीम होते. तर ती पुन्हा नव्यासारखं शाईन चमकदार बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आपल्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवरती जावं लागेल आणि तिथं जाऊन तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा चेक करावं लागेल. तर तुमचंसुद्धा सिंक अगदी नव्यासारखं चमकदार होईल. आणि अगदी घरात असलेल्या वस्तूंचा यूज करूनच आम्ही यात प्रोसेस केलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. तर बघू शकता या प्रकारे आपण स्क्रबरच्या मदतीने आपला जो किचन वाटा आहे तो एकदम छान असा घासून घेणार आहोत. तर बघू शकता
याच प्रोसेसने आपण पूर्ण किचन वटा घासून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि आणखीनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपण काय करणार आहोत, पाण्याने ह्या ज्या टाईल्स आहे एकदम छान अशा स्वच्छ करून घेणार आहोत. तर बघू शकता या प्रकारे मी याच्यावरती एकदम छान असं पाणी टाकणार आहे आणि बघू शकता पाणी टाकताच क्षणी आपल्या ज्या टाईल्स आहे अगदी नव्यासारख्या चमकदार झालेला आहे. त्यावरती जो काळपटपणा आहे, जे चिकट तेलकट जे डाग आहेत ते सुद्धा पूर्णपणे गेलेले आहे. तुम्ही बघू शकता आपला किचन वटासुद्धा अगदी नव्यासारखा चमकदार झालेला आहे आणि तुम्ही टाईल्स बघू शकता किती जास्त चमकदार झालेले आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्यासुद्धा तेलकट चिवट झालेल्या ज्या टाईल्स आहेत त्यासुद्धा अगदी नव्यासारख्या चमकदार होईल आणि अगदी घरी असलेल्या साहित्यामध्येच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. तुम्हाला कोणतेही महागडे क्लीनर प्रोडक्ट किंवा काही वस्तू आणण्याची सुद्धा गरज नाही. अगदी घरी असलेल्या वस्तूची मदतीनं तुम्ही आपला किचन वटा आणि किचन टाईल्स अगदी नव्यासारख्या चमकदार करू शकतात. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.